प्रॅक्टिकल केलंय का सगळ्यांनी? प्रॅक्टिकल अरे काल करायचं होतं, पण ते दिवाळीच्या खरेदीमध्ये वेळ गेला सगळा. हो टाइमच का? नाही भेटला. मी आता चेक केलं, कोणीच प्रॅक्टिकल केलेलं नाहीये आणखी. तेच हा? बघत होतो आता. एकाने पण प्रॅक्टिकल नाही केलंय, कोणीच नाही. आपण असंच पुढे गेलो अरे ना तर हे मला काहीच कळणार नाही. अरे मी दिवाळी ते दिवाळीमुळे ना केलं ते होतं मी वेळच नाही प्रॅक्टिकल. मिळत आहे. हो का? कोणीच नाही, एक पण रिसोर्स क्रिएट नाहीये. तुम्ही एक काम करा, आज अगोदर व्हीएम, आता समोर माझ्यासमोर व्हीएम क्रिएट करा. ठीक आहे, रिसोर्स ग्रुप तर आहे, तुम्हाला ऍक्सेस आहे. आपण ते करूया. तुम्ही एक एकाने सगळ्यांनी फक्त फास्ट करा. एक एक जण स्क्रीन शेअर करा आणि व्हीएम क्रिएट करा. त्याशिवाय पुढे जाऊन काही फायदा नाही ना. तुम्ही ते पोर्टल सोबत तुम्ही आणखी इंटॅक्टच होत नाहीये. कोण शेअर करता स्क्रीन? तो. एक एक जण शेअर करा आणि करा. मी प्रत्येक वेळेस आता तुम्हाला, आता याच्यानंतर तुम्ही, आज मी करतोय तुमच्यासाठी, ठीक आहे, तुम्ही सगळेजण करून घ्या. ठीक आहे, पण मी प्रत्येक वेळेस जर असं थांबत गेलो तर आपल्याला खूप वेळ होऊन जाईल. ठीक आहे ना? त्यामुळे म्हणतो की तुम्ही प्रॅक्टिस करा. हम्म. तोपर्यंत तुम्ही जसं मी पुढे जाईल ना, मग तुम्हाला काहीच कळणार नाही आपण काय करतोय काय नाही. अचानक एवढं लक्षात राहत नाही ना, तुम्ही एक एक स्टेप करत गेलेत ना, लक्षात राहील. बरोबर. कुठल्या याच्यात करू? याच्यात करू ना, राज हा, डिरेक्टरी मध्ये. नाही नाही, तुला तिकडे ऍक्सेस दिलेला आहे ना त्याच्या केतनच्या ह्याच्यात. पासवर्ड नाही माहिती का? रिसेट करून घ्या ना तिथूनच लगेच, नसेल माहित तर. नाही, तोपर्यंत दुसरा कोणी शेअर करा तो पासवर्ड रिसेट करेपर्यंत. फॉरगॉट नको करू ना, रिसेट कर ना डायरेक्ट तिथून. तुला ग्लोबल ऍडमिन आहे, राईट? हम्म. केतनला आहे, केतन, सॉरी, केतन, केतन करेल. केतन, रिसेट करतो का पासपोर्ट केतन? हा, एकच मिनिट करतो. तुझं राज किरण लोणकर डिस्प्ले नेमचाच करायचा ना? हा, राजकिरण.लोणकर डिस्प्ले नेम. राजकिरण राजकिरण लोणकर @ केतन शिंदे, तो वाला मेल आयडी आहे बघ. हा, तोच की, राज किरण स्पेस लोणकर वाला. हा. राज पिंग करतो तुला मी. हा हा, कर. व्हॉट्सअपवर करतोय का काय ह्याच्यावर? व्हॉट्सअपला टाकतो. बरं. संदीप, आपल्याला म्हणजे मॅन्युअली असं पाहिजे तो पासवर्ड नाही का ठेवता तिथे, जरी कोणाचा सेट करायचा असला तरी? तू रिसेट केला का आता, रिसेट वरती क्लिक करून? हा, रिसेट वरती क्लिक करून केलं, पण हा मला हा ऑप्शन नाही दिला की तुला सेट करायचं आहे का, म्हणजे तुझ्या मनाने. बाय डिफॉल्टच हो. पासवर्ड घेतला. हा, तर असू दे ना, कोणी ऑटोमॅटिक नंतर त्याला विचारतच ते. तू जर अच्छा इथून अच्छा. रिसेट केलं ना, त्याला विचारतं, त्या युजरला जे मनाने ठेवायचं तो ठेवू शकतो असं. थांब, मी दुसरा रिसेट केलाय राज, तुला मी लगेच पिंग करतो, लगेच लॉग इन कर. केला मी पिंग. केला का? अरे मी हा, परत, मला वाटलं आणखी केलंच नाही. त्याचा नाही. चालणार नाही वाटत.
ट्राय कर राज, नाही चालला. नाहीतर हा कॉपी कर चार्ट मधून की. मी आता रिसेट केलं त्याचं परत, मला वाटलं वेळ आहे की. नाही तेच न्यू चार्ट वरती हा न्यू मेसेज. नाही न्यू तोच कन्फर्म कर फक्त. आता जो कॉपी केला होता ना तो पेस्ट कर. हा आता नवीन इथे टाक. संदीप हाय सोमनाथ, कुठे बिझी होता सोमनाथ? ते आस्क मी काय लेटर. ते टीम्स जॉईन व्हायला टाइम गेला संदीप, कनेक्टिंग दाखवतो बराच वेळ माझं. हो मी का? 2-3 वेळा कनेक्ट करून परत रिजॉईन करतोय पण कनेक्टच होत नाही. आता 4थ्या हा. वेळेस माझं जॉईन झालं. ओके. जवळजवळ राज 7-8 नेक्स्ट. राज बॅक घे ना. हा. ते आता सेट नको करू ना, ते बॅक घे ना. आस्क लेटर करायचं असतं. नाही ऑप्शनच नाही आलं ते. आलं होतं ना, बॅक घे परत एकदा साइन इन कर. तू नेक्स्ट वरती केलं, आस्क लेटर आलं होतं तिथे. हा वेट. हा इथे बघ आस्क लेटर. अरे नेक्स्ट वरती अरे करते तो सॉरी बाजूला. सॉरी. समजा संकेत तुझा पण बघ, मी युजर आयडी पिंग केला डिस्प्ले नेम. सगळ्यांनी तुम्ही संकेत, सोमनाथ सगळ्यांनी लॉग इन करून ठेवा याच्यावरती ला. ठीक आहे, सगळ्यांना VM क्रिएट करायचं आहे लगेच. एकच मिनिट हा. हा. हॅलो राज. राज. दुसरं कोणी रेडी आहे का तोपर्यंत? माझं स्क्रीन शेअर लॉगिन कर. झालंय का सोमनाथ? तू माझं शेअर कर लॉगिन ना स्क्रीन. हा तू शेअर सॉरी कर. जरा ते पार्सल आलं होतं. हा ओके. VM वरती जाणार आहे. हा तिथे याच्यावरती होम वरती क्लिक कर. होम. आपल्याला VM क्रिएट करायचं आहे. ठीक आहे, VM ओके क्रिएट कर व्हर्च्युअल आता. मशीन. हा. रिसोर्स ग्रुप करायला लागेल नाही तर पहिलं बाकी येस. हा तो आहे ना क्रिएट न्यू रिसोर्स ग्रुप बरोबर सिलेक्ट कर. एक्झिस्टिंग वाला असतो. हा. ऑलरेडी आरजे राज. हा. तो दुसरा तो तुला क्रिएट करू देणार नाही तरी. काय नाव हवं इथं? दे आपण काय हे काय तुझे काहीतरी स्टँडर्ड तुमचं बनवा ना, जसं की आता UK साऊथ आहे तो तिथे DTS हायफन UK साऊथ समथिंग. DTS काढून टाकणार तुझ्या मनाचं ते काहीतरी RJ. तुझं राजचं घे RJ हायफन हा UKS. हा कुठलं एन्व्हायरमेंट आहे 01. तुझं ते पण. हा तुझं ऍप्लिकेशन VM01 असं कर. VM01 ओके. हा हे खाली तिथे अवेलेबिलिटी झोन सिलेक्ट करायचं नाही आणखी तुला मी नो इन्फ्रास्ट्रक्चर ओके. म्हटलं होतं काल. वरती
अवेलेबिलिटी झोन ऑप्शन्स दिसते तिथे. नो इन्फ्रास्ट्रक्चर रिडंडन्सी. फर्स्ट वन. ओके. इमेज सिलेक्ट कर. खाली ते नाही. हा, इमेज. ड्रॉप डाऊन वरती क्लिक केलं तरी दिसते तिथे. ठीक आहे. बॅक घे लगेच इझिली. वन स्टेप तिथून नाही घ्यायचं बॅक. थांब तिथून नाही. इथे क्रिएट व्हर्च्युअल मशीन दिसतंय का? कॅन्सल कर. क्रिएट व्हर्च्युअल हा, मशीन हा. वरती क्लिक कर. हा, ओके. तिथे ड्रॉप डाऊन आहे का संदीप भाई, ते इमेजेसला? सिक्युरिटी टाईप मध्ये आपण स्टँडर्ड सिलेक्ट करतो का? डिपेंड करतं. जर तुमच्या कंपनीत जर ट्रस्टेड लॉन्च व्हर्च्युअल मशीन सिलेक्ट करत असेल तर ते, पण बऱ्याचदा स्टँडर्डच ठेवतात. कारण की मग इमेजची काही इमेजला जर ते ट्रस्टेड लॉन्च व्हर्च्युअल मशीन सपोर्टेड नसलं तर मग तुम्हाला ती इमेज घेता येणार नाही असं. तर मग अशा वेळेस स्टँडर्ड ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे. 2019 हा, 19 Gen 2. जेन 2. येस. नाही. स्क्रोल डाऊन कर. हा, फ्रीजेबल BS1 फ्री एलिजिबल साईज दिसतं. सी ऑल साईजेस वरती क्लिक केलं तर दुसऱ्या साईज पण घेऊ शकतो. पण जी सिलेक्ट केली ती फ्री, तीच आपल्याला सिलेक्ट करायची होती, ती ऑलरेडी आहे. ठीक आहे. Okay. फ्री सर्व्हिस एलिजिबल. बाजूला क्लिक कर. युजर नेम पासवर्ड टाक. लिहून ठेव कुठेतरी. ॲझ्युअरचा पण पासवर्ड तुझा लिहून ठेव आणि ते पण लिहून ठेव नोटपॅडवर. त्या क्विक नोट्स नसतात का, नोट्स वरती ठेवलं तरी चालेल तिथे. Okay. पासवर्ड एकच ठेवतो सगळीकडे, म्हणजे हा, 12 डिजिट पाहिजे त्याला. नीट करत नाही का? ओके. 12 डिजिट पाहिजे. 12. ठीक आहे. आलो कोड्स. रिव्ह्यू अँड क्रिएट. नाही. रिव्ह्यू बाकीच्या साठी ऑप्शन्स कोण सिलेक्ट करेल? नेक्स्ट केलं तर डिस्क ऑप्शन ओके, ते ओके. बघत कर. हा, नेक्स्ट करायचं. डायरेक्ट रिव्ह्यू आणि क्रिएट नाही करायचं. रिव्ह्यू आणि क्रिएट डायरेक्ट फायनल स्टेजला जातो तो. ठीक आहे. इथे काहीच नाही, फक्त डिस्क एकदा वाचून घे काय करतोय. OS डिस्क साईज ती आहे 127. डिस्क टाईप काय आहे. ठीक आहे. स्क्रोल कर हळूहळू वरती. प्लॅटफॉर्म मॅनेज की. ते आपल्या प्लॅटफॉर्म, तुमच्या जर कंपनीत जर प्लॅटफॉर्म मॅनेज करत असतील तर ते तुम्ही स्पेसिफिक सिलेक्ट करू शकता. नाहीतर बाय डिफॉल्ट हेच असते प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट की, हे सिलेक्ट करतात आणि प्लॅटफॉर्म मॅनेज की. ठीक आहे. ते डिस्क वगैरे ते नाही, हे नाही आपण सिलेक्ट करत. त्याला नेक्स्ट करून टाक. ते याच्यासाठी ते आपण FMRL डिस्क वगैरे ते डिफरंट ऑप्शन असतात तिथे. व्हर्च्युअल मशीन वरतीच डिस्क वगैरे असणार, ते आपण नाही Okay. सिलेक्ट करत लगेच. ठीक आहे. मॅनेज डिस्क सिलेक्ट करतो आपण. ओके. नेक्स्ट. नेटवर्किंग सेक्शन. इथे वरती बघा, नेटवर्किंग एक बेसिक मध्ये होतं, नंतर डिस्क मध्ये आला, आता नेटवर्किंग सेक्शन मध्ये आहे. वरती दिसतं ना, तसं एक तुम्ही पुढे जाऊ शकता. ठीक आहे. आता व्हर्च्युअल नेटवर्क आहे. ठीक आहे. आता व्हर्च्युअल नेटवर्क आहे तुझं ऑलरेडी तिथे न्यू म्हणतंय, म्हणजे तिथे ब्रॅकेटमध्ये न्यू येत आहे ना, त्याचा अर्थ तो न्यू क्रिएट करतोय. तू आता ड्रॉप डाऊन वरती क्लिक कर, तुझ्याकडे ऑलरेडी क्रिएटेड नाहीये, त्याच्यामुळे तुला तेच न्यू ते सजेस्ट करतंय. बरोबर. हा, असं. ठीक आहे. सबनेट वरती पण सेम दिसतंय आणि Yes. पब्लिक IP वरती पण सेम दिसतंय. याला तुम्ही प्रत्येकाचे नाव एडिट करून तुम्ही वेगवेगळे रिसोर्सेस बनवून याला अटॅच करू शकता. इथे क्रिएट न्यू बटन दिसतं, राईट? तसं ते आपण पुढे नेटवर्किंग सेक्शन मध्ये बघूयात. नेटवर्क सिक्युरिटी ग्रुप. ठीक आहे. बेसिक बेसिक. असू दे. इथे पब्लिक इनबाउंड पोर्ट्स, आलो सिलेक्टेड पोर्ट्स आपण केलेले आहेत. ठीक आहे ना. 3389. पण हे ऑर्गनायझेशन मध्ये हे तुम्ही नन करायचं असतं, कारण की तुम्ही खूप रिस्ट्रिक्टिव्ह ट्रॅफिक इनेबल करत असता. प्रत्येकाला तुम्ही पब्लिक ऍक्सेस नाही देऊ शकत. ठीक आहे. ठीक आहे. लोड तिथे बॅलन्सिंग. त्याच्यावर टिक कर. डिलीट पब्लिक IP अँड निक व्हेन VM इज डिलीटेड. त्यावरती टिक करून टाक. बरोबर. म्हणजे तुम्ही VM जेव्हा डिलीट कराल ना, ते पण डिलीट होऊन जाईल. आता कारण की तुम्ही जर आता तुम्ही एवढे फ्रेंडली नाही त्यासोबत, बरोबर. तुम्ही जर आता ते तसं ठेवलं ना,
तुम्ही त्याचे चार्जेस लागतात. VM डिलीट करायला आणि ते तसंच राहील. आणि ठीक आहे, वरती करा स्क्रोल. खाली ॲझ्युर लोड बॅलन्सिंग ऑप्शन आहे. ते आपण इथे खाली लोड बॅलन्सर तुम्ही कॉन्फिगर करू शकता किंवा ऍप्लिकेशन गेटवे, पण ते आत्ताच नाही, आपण पुढे करू शकतो त्यात. ठीक आहे, नेटवर्किंग मध्ये. बाय डिफॉल्ट असू दे, एकदा वाचून घे फक्त काय काय दिसतंय तुला. ठीक आहे, फक्त एकदा फ्रेंडली झाला पाहिजे काय काय ऑप्शन आहेत. डिफेंडर ओके, थ्रेट प्रोटेक्शन. डिफेंडर. हां, हे इंट्रा आयडी वाले टिक केलं तर हां, टेक कर टेक. वरती कर. नेक्स्ट. इथे इथे काय पॅच ऑर्केस्ट्रेशन म्हणजे काय कळालं तुला त्यात? हॉट पॅच काय आहे? ऑटो शटडाऊन काय असेल? इथे दिसतं एनेबल ऑटो शटडाऊन, त्यावरती टिक केलं ना तुला एक टायमिंग देईल ते, त्या वेळेला जर तुला कॉन्फिगर करायचं असेल ऑटो शटडाऊन, म्हणजे Okay. सकाळी संध्याकाळी 5ला ऑटो शटडाऊन झालं पाहिजे एम्प्लॉय गेल्यानंतर, असं तू इथे सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे, अनटिक करून टाक. बऱ्याचदा नाही करत ते आपण. ठीक आहे, जर खूप रिक्वायरमेंट असेल एखाद्याची तरच. पॅच एनेबल हॉट पॅच म्हणजे काय, तो डायरेक्टली पॅच Okay. इन्स्टॉल होईल न रिबूट करता. ते नवीन ऑप्शन आलंय त्यामध्ये. ठीक ओके. आहे. पॅच ऑर्केस्ट्रेशन ऑप्शन म्हणजे आता जर पॅच इन्स्टॉल झाली तर ऑटोमॅटिक याच्यातून अपडेट होणार की काय, किंवा तुम्हाला मॅन्युअल अपडेट परफॉर्म करायचा. तर आपण ऑफिसमध्ये कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये मॅन्युअली आपण अपडेट सिलेक्ट करतो जर तुमच्याकडे हॉट पॅच एनेबल नसेल, कारण की त्या तुम्ही जर ऑटोमॅटिक अपडेट ठेवलं तर कधीही रिस्टार्ट होईल ना, आणि ॲप्लिकेशन डाऊन टाईम जाऊ शकतो. जर तुम्ही SSM थ्रू वगैरे पॅचिंग करणार असाल तर तुम्ही मॅन्युअल अपडेट ठेवायचं. ठीक आहे, मॅन्युअल अपडेट सिलेक्ट कर तिथे ड्रॉप डाऊनमध्ये. ओके, नेक्स्ट. एनेबल असू दे. ठीक आहे. हां, एनेबल OS गेस्ट डायग्नोस्टिकला टिक कर. खाली ते नाही ते असू दे एनेबलच. हां, ठीक आहे. हां, एनेबल खाली एनेबल गेस्ट OS डायग्नोस्टिक, त्याच्यावरती टिक कर. हां, असू दे, नवीन स्टोरेज अकाउंट क्रिएट करता येते. ठीक आहे. ओके. नेक्स्ट कर. आता इथे एक्सटेन्शन वगैरे सिलेक्ट एक्सटेन्शन कर. तुला काही इन्स्टॉल करायचं असेल एखादा अँटीव्हायरस वगैरे, आज जे अवेलेबल आहेत ते इन्स्टॉल करू शकतो इथून कुठल्याही सॉफ्टवेअरच्या. ते परफॉर्मन्स डायग्नोस्टिक आहे. खाली स्क्रोल कर, भरपूर ऑप्शन आहेत. एजंट फॉर विंडोज मॉनिटरिंग, विंडोज सर्व्हर मॉनिटरिंग, ॲप मायक्रोसॉफ्ट अँटी मालवेअर सिलेक्ट करून टाक. तिथे होता ना मॉनिटरिंग टूल, सगळे बऱ्याच गोष्टी आहेत. हे बघ, मायक्रोसॉफ्ट अँटी मालवेअर खाली सगळ्यात लास्टला, फर्स्ट लाईन मध्ये सगळ्यात लास्ट छोटंसं दिसतंय ना टाईल, ती नेक्स्ट वरती क्लिक कर. खाली नेक्स्ट बटन आहे ना, त्यावरती. इथे फाईल लोकेशन वगैरे टाक. त्याला स्टार नाही टाकलं तरी चालतंय, डायरेक्ट क्रिएट कर. रिअल टाइम प्रोटेक्शन, स्केड्यूल स्कॅन वगैरे ते तुला एनेबल करायचं असेल तर करू शकतो. नको करू, कशाला करतो, आपण फक्त ट्राय करतो नाही. त्यात CPU रॅम अगोदरच कमी आहे. कॅन्डे हां, एकच दिवशी करू शकतो फक्त कुठलं तरी. हां. सर्व क्रिएट. काय करेल. तिथे आलं बघ, सिलेक्ट झालंय तिथे एक्सटेन्शन मध्ये.
इथे खाली कस्टम डेटा दिसतो. इथे काहीतरी स्क्रिप्ट असेल तुझ्याकडे. समजा तुझ्याकडे आता तुला ऍक्टिव्ह डायरेक्टरी रोल इन्स्टॉल करायचा आहे. ते स्क्रिप्ट इथे टाकून दे ऍक्टिव्ह डायरेक्टरी रोल इन्स्टॉल करण्याचं. ते इन्स्टॉल करून टाकेल इन्स्टॉल करते वेळेसच. एखादी स्क्रिप्ट घे ना इंटरनेटवरून. स्क्रिप्ट टू इन्स्टॉल IISK किंवा टेलनेट घे. टेलनेटची सोपी असते. स्क्रिप्ट टू इन्स्टॉल टेलनेट क्लायंट ऑन सर्व्हर. आपले PowerShell स्क्रिप्ट घे. इन्स्टॉल नाही. तो पुन्हा हा इन्स्टॉल टेलनेट क्लायंट सर्व्हर नाही. टेलनेट एक सर्व्हर पण असतं. टेलनेट क्लायंट. हे घे. इन्स्टॉल विंडोज फीचर आणि आहे पण तेच होतं. ते 1,91,000 होती वरची. वर स्क्रोल खाली. वेट. हा इथे खाली दिसतंय ते PSC PowerShell टेलनेट. वाला ना? हा खाली बघ. हा हम्म ठीक आहे. नेक्स्ट कर. खाली आहे. ते ऑप्शन काय आहे? इथे होस्ट ग्रुप वगैरे तुला इथे करू पण देणार. होस्ट ग्रुप वगैरे ते आपण नंतर बघूयात. ओनर तुझं नाव टाक पुढे व्हॅल्यू मध्ये. त्याला काय नको सिलेक्ट कर. ते असू दे पण त्याला अडचण नाही. Review and खाली. create. हम्म बेसिक मध्ये काहीतरी फेल्ड झालंय बघ तिथे क्रॉस मार्क आला. बेसिक वरती क्लिक कर डायरेक्टली. काय Retry. सांगताय? ट्राय. This नाही subscription may not be eligible to deploy VMs of certain sizes in certain region. Okay. Region provided Microsoft Compute Storage, Microsoft Network are not registered for subscription. Restart. Have permission to register your resource provider or subscription. Trial. एक मिनिट हा. Not registered for subscription free trial. You don't have permission to register your resource provider. एकच मिनिट. तो कॉपी करून गुगलला टाक करून. तोपर्यंत मी इथे सर्च करतो त्याच्यामध्ये. त्याच्या सबस्क्रिप्शन मध्ये बघतो मी तोपर्यंत काय एनेबल करायचं आहे. कॉपी कर कोड आणि गुगलला टाक. If you don't have correct permission, ask Azure admin to do steps. You have to solve it. Also select all services. Select subscription. त्याच्यामध्ये जा. सबस्क्रिप्शन मध्ये जा. बाजूला डुप्लिकेट टॅब ओपन करून. गेला का? रजिस्टर त्याच्यामध्ये का? मॅनेजर. हा नाही बाजूला डुप्लिकेट टॅब कर. बाजूला क्रोम मध्ये क्रिएट व्हर्च्युअल मशीन वरती दिसते का तुझं? फर्स्ट टॅब वरती. क्रोम मध्ये फर्स्ट टॅब तुझी दिसते का VM ची? तिथे क्लिक नको करू. थांब. वरती रे टॅब कुठे दिसतात क्रोमच्या? क्रिएट व्हर्च्युअल मशीन नाव आहे बघ तिथे. हा फर्स्ट नंबरचे ओके. टॅब. राईट क्लिक कर. डुप्लिकेट म्हण. डुप्लिकेट टॅब. डुप्लिकेट आहे. ओके. तिथे सबस्क्रिप्शन मध्ये जा. तिथे रजिस्टर नाही कम्प्लीट. तिथे होम वरती क्लिक कर आता. सबस्क्रिप्शन फ्री ट्रायल वरती क्लिक कर.
इथे याला एक्सपेंड कर आपल्या सेटिंग्स नाही का, सेटिंग्सला एक्सपेंड कर लेफ्ट पेन मध्ये. अरे तुला रीड ऍक्शन एकच मिनिट, मी स्क्रीन शेअर करतो, मी दाखवतो. इथे आलो सबस्क्रिप्शन मध्ये, इथे सबस्क्रिप्शन मध्ये आलो बरोबर, स्क्रीन दिसते केतनची Yes. डायरेक्टरी आहे. इथे आलो सबस्क्रिप्शन मध्ये फ्री ट्रायल, ठीक आहे. इथे आलो रिसोर्स प्रोव्हायडर्स, खाली स्क्रोल केलं ना सेटिंग्स मध्ये आहे, ठीक आहे. आता इथे ना जो रिसोर्स रजिस्टर्ड आहे तो क्रिएट करू शकतो, ठीक आहे. जर मी इथे जर प्रोव्हायडर कम्प्यूट सर्च करेल ना, ते बघ नॉट रजिस्टर्ड आहे. मी याला सिलेक्ट करेल इथून आणि इथून रजिस्टर वरती क्लिक करेल. लोड होते का ते रजिस्टरला? हो हो, ते रजिस्टर करताय, लोड नाही होते, टाइम घेतो ते. ओके. झालंय रजिस्टर, दिसतं रजिस्टर्ड. आता ते स्क्रीन शेअर कर तुझी. हॅलो, हा, एक मिनिट करतो. फर्स्ट टॅब वरती जा. रिफ्रेश वरती क्लिक कर एकदा, बाजूला क्लिक कर, इथे कुठेतरी रिफ्रेश कर, वरतून पेजेस रिफ्रेश कर आता. नाहीतर सबस्क्रिप्शन परत एकदा सिलेक्ट ट्राय कर. वेट वेट, डुप्लिकेट डिटेल्स टॅब. नाही नाही नाही, तिथेच फर्स्ट टॅब वरती जा. तिथे सबस्क्रिप्शन हे करून ड्रॉप डाऊन नाही का, त्यावरती क्लिक कर सबस्क्रिप्शनच्या. नाही, रिफ्रेशच रिव्ह्यू कर. आणि क्रिएट करू का? हा कर. ठीक. व्हॅलिडेशन फेल्ड फॉलोइंग बेसिक. त्याला रिफ्रेश करावं लागेल, त्याला कळलं नाही ना ते अपडेट साठी. कर रिफ्रेश. तो जाईल का आता? गेली डिटेल्स, ठीक आहे. रिसर्च ग्रुप वरती क्लिक कर, तुझा रिसर्च ग्रुप सिलेक्ट कर. व्हर्च्युअल मशीनला नाव दे. अवेलेबिलिटी झोन ऑप्शन, तुझं रिजन काय, युके साऊथ, तुझं रिसर्च ग्रुपचं ते म्हणून तू तिथे डिफॉल्ट ते येतं, ठीक आहे. अवेलेबिलिटी ऑप्शन, नो इन्फ्रास्ट्रक्चर. इथे ओएस, ड्रॉप डाऊन वरती क्लिक कर, तिथे 2019 जेन 2. तुला तिथे हॉट पॅच डिसेबल होतं माहिती ना, ग्रेड आउट दाखवत होतं तिथे का, कारण की तुझी इमेज ना हॉट पॅचला सपोर्ट नाही करत. आता ते ड्रॉप डाऊन मध्ये जर क्लिक केलं ना, तो बघितलं ना दुसरी, परत एकदा कर ओएसच्या ड्रॉप डाऊन मध्ये, तिथे बघ 2022 हॉट पॅच एडिशन, हॉट पॅच ती एलिजिबल आहे, ती केली तर तिथे टिक ओके. मार्क करता येईल तुला, ठीक आहे. बाजूला क्लिक ओके. कर. इथे साईज, हा ओके, फ्री एलिजिबल आहे, तोच युजर नेम पासवर्ड टाक पुन्हा.
नेक्स्ट डिस्क, नेक्स्ट, नेक्स्ट लवकर कर, बाकीच्यांचं पण झालं पाहिजे. हा डिलीट कर. हो. हा next. एक मिनिट तिथे इथं एनेबल ओएस डायग्नोस्टिक सिलेक्ट कर. खाली 3rd नंबरचं मॅन्युअल अपडेट्स क्लिक कर ना केवळ त्याच्यावर. मॅन्युअल अपडेट. हा हा करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट. ते एनेबल असू दे. खाली एनेबल ओएस डायग्नोस्टिक. हा ठीक आहे. ओके. नेक्स्ट कर. त्याच्यावरती क्लिक कर. हा क्लिक नाही होते का? त्याला नेक्स्ट. बेसिक्स मध्ये जा. Provider have permission to register resource provide for permissions trial free. You don't have Yeah. permission to register resource provider. Changing basic options may reset settings you have made. Review all options prior to creating virtual machines. ठीक आहे. स्क्रोल डाऊन कर खाली. बाकी दुसरं काय आहे का? वर याच्या रिसोर्स ग्रुपच्या आतमध्ये जाऊन क्रिएट करून बघ. सेम येते का तुला? रिसोर्स ग्रुपच्या मध्ये जाऊन. इथे नाही. होम वरती क्लिक कर. तर तुला रीड परमिशन आहेत ना त्याच्यामुळे. मायक्रोसॉफ्ट नेटवर्क रजिस्टर नाही म्हणते ना. रजिस्टर केलंय ना आपण कम्प्युटरचं. मायक्रोसॉफ्ट नेटवर्क आहे का ते? हा ओके. नेटवर्क होतं का ते? 1 मिनिट. नेटवर्क सर्व्हिस बघू. बरोबर. मायक्रोसॉफ्ट नेटवर्क. हा बरोबर. व्यवस्थित म्हटलं तू. बरोबर. रिसोर्स मध्ये नेटवर्क आहे का बरोबर ते. सर्व रिसोर्स प्रोव्हायडर. आणखी कोणते प्रोव्हायडर आहे बघ. मायक्रोसॉफ्ट नेटवर्क हे आहे. अनरजिस्टर्ड आहे. बरोबर सोमनाथ. एरर वाचणे इतकं महत्वाचं असतं. हे बघा मायक्रोसॉफ्ट नेटवर्क. इथे मायक्रोसॉफ्ट नेटवर्क अनरजिस्टर्ड आहे. दिसते स्क्रीन? मी आता सिलेक्ट केलंय. इथे सर्च केलं नेटवर्क. इथे मायक्रोसॉफ्ट नेटवर्क. त्याला रजिस्टर करतो. ठीक आहे. आणखी काय एरर आहे? पुन्हा ट्राय कर त्याला रिफ्रेशला. एक मिनिट. त्या एरर मध्ये बघ आणखी काय काय कम्प्युट केलं आपण. स्क्रीन शेअर कर तुझी. मायक्रोसॉफ्ट स्टोरेज पण मी करून टाकतो. ठीक आहे. स्टोरेज पण तिथे आणखी आहे. स्टोरेजला पण मी फक्त स्टोरेज सर्च केलं आणि स्टोरेज वरती रजिस्टर करतोय. ठीक आहे. ओके.
आपल्याला पोर्ट पण सिलेक्ट करावं लागतील ना व्हर्च्युअल मशीनच्या वेळेस? नाही, इथे सिलेक्ट करण्याची गरज नसते. आपल्याकडे नेटवर्क सेक्युरिटी ग्रुप आहे ना, त्या लेवलला आपण अलाउ करू शकतो. ओके. हा, इथे आपण फक्त आपल्याला डायरेक्ट ऑनलाईन RDP घ्यायचं आहे, ठीक आहे. त्यामुळे आपण एनेबल ठेवतोय नेटवर्क वरती. व्हॅलिडेशन पास्ट म्हणतोय. झालं ना, आता क्रिएट होईल. याचं काय नाही ना, यू हॅव सेट RDP पोर्ट्स ओपन टू टू इंटरनेट. द इंटरनेट. हा, तू सिलेक्ट ओपन आलो इंटरनेट साठी ठेवलंय का तू? आलो RDP हा. पोर्ट. ते इंटरनेट साठी कोणी पण RDP घेऊ शकतं त्याला. ठीक आहे, क्रिएट कर. आणि तू RDP तुझं क्रिएट होतं. आता दुसरं कोणतरी शेअर कर ना. तुला RDP घ्यायचं माहिती आहे ना राजा? फक्त RDP त्याच्यावरती डबल क्लिक करू शकतो. दुसरं कोणीतरी शेअर करा लवकर, आपण करूया क्रिएट. लास्ट पण RDP एंट्री होतं. डायरेक्ट नेम नाही घेऊ शकतो ना आपण? हो, डायरेक्ट तुला तिथे फाईल पण डाउनलोड करू शकतो. IP ॲड्रेसने घे, नेमने नाही. ओके ओके. नेमने नाही होणार. तुझ्याकडे DNS नाही ना. IP ॲड्रेस कुठून भेटेल आपल्याला? VM मध्ये. ऑपरेशन बरं, टेबल. होऊ दे, क्रिएट होऊ दे मग. दुसऱ्यांना बघू दे. ठीक आहे ठीक आहे. कोण हा. करते शेअर करायचं? सोमनाथ संकेत करताय का मी करू? केतन कर केतन तोपर्यंत. हे राजने आत्ता केलेलं राईट? हो, राजने आत्ता केलंय. तिथे नाही. हा, बरोबर, क्रिएट कर. बरोबर. मला वाटलं तुझं. क्रिएट. हम्म. राज, तुझा IP ॲड्रेस आलाय, तो RDP घेऊ शकतो आता. ओके. बघ, तुझं क्रिएट झालंय का तिथे? सक्सेसफुल आलंय का तुझं? क्रिएटेड आले. येस. आलंय ना. RDP घेऊन ट्राय कर. KN टाक फक्त तुझं शॉर्ट फॉर्म. KN हायफन एकच हे ठेवायचं माहिती आहे ना तुमचं. हे नेमिंग कन्व्हेन्शन ना कधीच असे अर्धे VM स्मॉल केस मध्ये, अर्धे याच्यामध्ये कॅपिटल मध्ये तसं नाही ठेवायचं. एकच ठेवायचं म्हटलं. कॅपिटल ठेवायची कधी पण. कॅपिटल ठेवून दे. हायफन नाही चालत वाटतं. ठीक आहे, हे कर. त्यानं टाक. हायफन चालतं. टाक पुढे. टाक हायफन आणि हे कर. पुढे टाक काहीतरी. म्हणजे वर्ड टाकावं लागेल तुला. UKS. हा, कॅपिटल सगळं. अच्छा. कॅपिटल UKS VM01. ठीक आहे. 1 टाक शेवटी. UK साऊथ. नो इन्फ्रास्ट्रक्चर सिलेक्ट कर. नो इन्फ्रास्ट्रक्चर रिडंडन्सी.
ट्रस्टेड, हाँ ठीक है, ट्रस्टेड वर्चुअल नेटवर्क, इमेज सेलेक्ट कर, हाँ स्क्रॉल डाउन कर, हाँ 2019 डेटा सेंटर, 19 का 22 19 एक, हाँ ते वरती वरती त्याच्यावरती हे 16 झालं. हा सर. हम्म, ठीक. ते स्पॉट इन्स्टन्स आपल्याला नाही घ्यायचं आहे, ठीक आहे, त्याला टिक Correct. करण्याची गरज नाही. ही तुझी सायझेस आहे. आता हे बघ, सी ऑल सायझेस वरती क्लिक कर. नाही, सी ऑल सायझेस वरती क्लिक कर ना. तिथे सी ऑल सायझेस आहे, खालीच त्याच्या खाली ग्रीन मध्ये. हा गॅस जिथे असं ग्रीन कलर दिसतो ना, तिथे तुम्ही क्लिक करून काम करू शकता, ठीक आहे, पोर्टल मध्ये. एवढं लक्षात ठेवा. ओके. जिथे ब्लॅक आहे तिथे क्लिक नाही करू शकत, जिथे ग्रीन आहे तिथे क्लिक करू शकता, आणखी इन्फॉर्मेशन मिळते. आता युजरचं नाव ग्रीन जर असेल तर त्या युजर मध्ये क्लिक करूनच तुम्ही प्रॉपर्टीज मध्ये जाल, तसं येणार नाही ऑप्शन. असं समजलं? अच्छा. ओके. ग्रीन कुठला? ग्रीनच कलर आहे ना तो, का ब्लू आहे? ब्लू, सॉरी, ब्ल्यू. ब्लू. तिथे सर्च बाय VM साईज करू का ग्रुप हा बाय इथे इथे तुला काहीच दाखवत नाही. मंथली डेटा सेंटर यूके साउथ फ्री ट्रायल, ग्रुपिंग, नो रिझल्ट्स. वन स्टेप बॅक जा, व्हर्च्युअल मशीन, क्रिएट व्हर्च्युअल मशीन वरती क्लिक कर. तिथे नाही, तिथे, हा ओके, थोडस वरती स्क्रोल कर. इथे काय आहे? तर सिलेक्टेड इमेज नॉट व्हॅलिड फॉर स्पेसिफिक लोकेशन, सिलेक्ट डिफरंट. ती बघ, इथे दुसरी इमेज 2019 सिलेक्ट कर. ते राजनं केली ना, त्याच्यामुळे तुला करू देत नसेल ते. ही 19च होती आपली. राजने केली होती ना. 16 सिलेक्ट करतो आता. बाजूला क्लिक कर. आहे का? नाही. दुसरी सिलेक्ट करून बघ, 22. फ्री एडिशन वालीच कर. फ्री. एकच VM फ्री देते वाटतं. ठीक आहे, काय अडचण नाही. दुसरी घ्या आणखी. हे ट्राय करू. ट्राय कर. आहे ठीक आहे, स्क्रोल डाऊन कर. हे अजून लोड होत आहे. लोड होत आहे. हा. होऊ दे. नाही, दुसरे कधी कर आणखी. तुझा कोटा किती आहे? संपलाय का? विंडोज 10 घेतली ह्याला. विंडोज घेतली, लिनक्स. हा. ओके, एकच मिनिट. कोटा आहे टोटल अवेलेबल आहे आणखी. ते काय एका वेळी फक्त एकच OS देतं का? नाही, Create असं काही नाही, करू शकतो मल्टिपल. सी ऑल इमेजेस वरती क्लिक कर. वरती फ्री एलिजिबल नको, खाली सी ऑल इमेजेस आहे ना, त्याच्यावरती क्लिक कर. इथे स्क्रोल डाऊन कर किंवा सर्च कर वरती. खूप इमेजेस आहे, विंडोज सिलेक्ट कर, सर्च कर. विंडोज सर्वर मिनिमम, स्क्रोल डाऊन कर. ते वरती विंडोज सर्वर आहे ना, त्याच्या ड्रॉप डाऊन वरती क्लिक कर. सगळ्यात वरती डेटा सेंटर जे दिसतंय ना, 1 नंबरला. तिथे सिलेक्ट वरती आहे ना, खाली सिलेक्ट वरती क्लिक कर. ड्रॉप डाऊनला बाजूला एकच येतंय का? करून बघ सिलेक्ट. This image is compatible. Select security type to keep launch, trusted launch, virtual machine. तिथे स्टँडर्ड ठेव. हे बघ, आता असं असतं ते. ही इमेज त्याला सपोर्ट नाही करत. तुला वरती सिक्युरिटी टाईप स्टँडर्ड ठेवावं लागेल वरती. ओके. स्टँडर्डला दुसरी पण ट्राय करता येईल का आपल्याला, का नाही ना? येतील ना. दुसरी घे स्टँडर्डला खाली.
जेन 2 घे 2019 हा कर सिलेक्ट. नाही घेत. ते डिफरंट लोकेशन दुसरा एरर आहे तुला. सिलेक्ट इमेज नॉट व्हॅलिड फॉर स्पेसिफिक लोकेशन. आता तू UK साऊथ घेतलं चेंज कर लोकेशन, तुला दुसऱ्या लोकेशनला घेऊ आपण. तिथे ती अवेलेबल फिल झाली ना ते तुला भेटणार नाही. वेस्ट युरोपमध्ये वेस्ट युरोप घे तू. तुला ऍक्सेस आहे, तू करू शकतो कुठल्या रिजनवर. पण तुझं हा रिसोर्स ग्रुप न्यू क्रिएट कर आता वरती. नाहीतर क्रिएट करा, तुम्हाला असंच समजेल ना काय एरर येतात काय नाही. हा ठीक आहे, हा. बरोबर आहे. नेक्स्ट कॅन्सल कर. असं शिकतं कॅन्सल अच्छा, करून टाकायला येतं. तोच राहू दे का? हा राहू दे ना, पुढे काय एरर येतो काय नाही कळेल ना तुला. हा नेक्स्ट. हा तिथे स्टँड अवेलेबिलिटी झोन नाही, तिथे नो रिडंडन्सी. हा हा ठीक घेतला. आहे, असू दे. आला तिथे आला तो. त्या रिजनला नव्हता अवेलेबल. हा ठीक आहे. ते जर युसेस फुल झाला ना तर नाही भेटत असं आहे. अच्छा. तसं आहे. हा स्क्रोल डाऊन कर खाली. असू दे. युजर नेम पासवर्ड टाक. युजर नेम आपल्या मनाला येईल तेच ना? हो तुझं कुठलंही टाक, फक्त नोट करून ठेव युजर नेम पासवर्ड काय. गाईस तुम्ही कॉल डिस्कनेक्ट नका करू हा. सगळ्यांनी VM क्रिएट करायचे. मी एक इंटरव्ह्यू घेतो साईड बाय साईड. ठीक आहे ना. मी म्यूट वरती जाऊन 11 वाजेला आत्ताच नाही. ठीक आहे. सगळ्यांनी आधी आज VM ठीक क्रिएट आहे. करायचे तेव्हा डिस्कनेक्ट करा. Okay. हा ठीक आहे. नेक्स्ट टू डिस्क. हा पोर्ट आलो असू दे. नेक्स्ट डिस्क. स्क्रोल डाऊन. नेटवर्किंग हा ते की मॅनेजमेंट कळालं ना काय आहे. की म्हणजे आपलं एन्क्रिप्शन माहिती आहे. आपण हा. एन्क्रिप्शन करतो. एन्क्रिप्शनला डिक्रिप्ट करायला की लागते बरोबर. तर की मॅनेजमेंट राईट. म्हणजे काय, ती आपल्याला की येणार. तुम्ही जर कस्टम मॅनेज की घेतली म्हणजे आपण मॅनेज करणार ती, हा त्यासाठी हा तुम्हाला हा. दुसरी एक सर्व्हिस घ्यावं लागेल. ठीक आहे, पण ओके. बऱ्याच कंपन्या तसं करत नाही. प्लॅटफॉर्म मॅनेज की म्हणजे Azureच मॅनेज करणार आणि Azureच डिक्रिप्ट करणार त्याला. ठीक आहे, आपल्याकडे त्याचं ओव्हरहेड राहणार नाही. ओके. ओके. ठीक आहे. नेक्स्ट नेटवर्किंग सेक्शन. डिफॉल्टच राईट. हो सध्या ते तुम्हाला दिसतंय ना, न्यू दिसतंय म्हणजे जेव्हा पण तसं ब्रॅकेटमध्ये न्यू येईल ना, हा त्याचं हा मिनिंग हा. काय ते न्यू क्रिएट करतंय. तिथे कधी पण लक्ष देऊन बघायचं. आता तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये ऑलरेडी नेट स्विच, नेट व्हीनेट वगैरे सबनेट वगैरे ऑलरेडी क्रिएट असतात. त्या स्पेसिफिक त्याच्यात जाऊन सिलेक्ट करायचं असतं आपल्याला. ठीक आहे, राईट. तर कधी असं न्यू क्रिएट नाही होत द्यायचं. आणि इथे नेहमी तुम्ही VM क्रिएट करायला जाणार ना, ही चूक कधी कधी होते तुमच्याकडून. पब्लिक IP तसंच न्यू करून टाकतं ते प्रत्येक वेळेस. तुम्हाला हा प्रत्येक हा. वेळेस इथं त्यावर ड्रॉप डाऊन करून नन सिलेक्ट करणं आहे कधी पण. तेव्हाच तो ओके. पब्लिक IP, कारण की आपण VMsला पब्लिक IP देत नाही प्रत्येक VMला Azure मध्ये. खूप रेअरली देतच नाही आपण. पुढे बघूयात नॅट वगैरे एनेबल केल्यावर तुम्हाला नाही, त्याची गरज. आता पब्लिक आयपी आता राहू नच दे करावं लागेल. आता राहू दे आता राहू दे आता तुला RDP घ्यावं लागेल ना. आणखी आपण पूर्ण एन्व्हायरमेंट कुठं सेटअप केलंय. तुमचं राईट. फक्त अंडरस्टँडिंग चालू आहे कसं काय क्रिएट होतंय कसं काय हा नाही. हा हा. जेव्हा आपण आता एक इन्फ्रास्ट्रक्चर नंतर बिल्ड, तुम्ही एकदा थोडंसं ट्रेन झाले नाही, एक इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला सांगेल तसं बिल्ड करायचं. लँडिंग झोन वगैरे आपण म्हणतो. ओके. त्यानंतर तुम्ही बाकी गोष्टी हे करायच्या. ठीक राईट. आहे. नेक्स्ट स्क्रोल डाऊन कर. हा ते डिलीट पब्लिक IP आहे ना, ते चेकबॉक्स करून टाक. चेक म्हणजे VM तू जेव्हा डिलीट करशील त्यासोबत सगळे क्रिएट डिलीट होत. ओके. मॅनेजमेंट. डिफेंडर करायची गरज नाही. तुला करायचं म्हणजे आता डिपेंड करतं. तुमच्या कंपनी जर यूज करत असेल तर सिलेक्ट करू शकता. बऱ्याच गोष्टी ठीक आहे ना दिलेल्या हा असतात हा. आपल्याला. आपण कधी कुठले ऑप्शन जाऊन त्यात भरपूर ऑप्शन डेली एक नवीन नवीन ऑप्शन येत असतात. आपण कधी कुठलं सिलेक्ट करत नाही. जर तुमच्या करेक्ट. प्लॅन मध्ये आर्किटेक्ट लोकांनी सांगितलेलं असेल करायचं नाही करायचं त्यावरती डिपेंड करतं. ठीक आहे. अच्छा. स्क्रोल डाऊन कर खाली. पॅचिंग पण. मॅन्युअल अपडेट वरती क्लिक कर खाली. ते एनेबल बॅकअप दिसतंय ना वरती, ते तुम्हाला बॅकअप लगेच एनेबल करायचं असेल तर. ठीक आहे, आपण ओके. नंतर बघूयात बॅकअप एनेबल करायचं कसे. ठीक. ठीक. नेक्स्ट राईट. नेक्स्ट मॉनिटरिंग.
हा इथे बूट डायग्नोस्टिक असू दे, खाली ते इनेबल गेस्ट ओएस दिसतंय का, ओएस गेस्ट डायग्नोस्टिक, ते सिलेक्ट कर. खाली ते नाही, ते असू दे, रेकमेंडेड आहे खाली. हा इनेबल ओएस गेस्ट स्टोरेज. नवीन स्टोरेज अकाउंट क्रिएट करते. ठीक आहे, स्क्रॉल हा. डाऊन, नेक्स्ट टू ऍडव्हान्स कर. हा इथे तू कुठला तरी दुसरा रोल घे एखादा. कोणता घेऊ? टेलनेटचा त्याने घेतला होता. पोर्टल वरती आय एस घे, कुठलाही घे, तुम्ही रिसर्च करा. गाईज मी इंटरव्ह्यू जॉईन करतो. ती फक्त स्क्रिप्ट टाका आणि मी आवाज एकदम व्हॉल्यूम कमी करतोय तुमचा. मी तिकडे इंटरव्ह्यू मध्ये राहणार आहे. ठीक आहे? संदीप त्याची कमांड भेटत ना, टेलनेट इन्स्टॉल करायची कमांड आहे. नाही नाही, टेलनेट दुसरी एखादी घे ना, कुठली पॉवरशेल कमांड घेऊन टाका, त्यात चॅट इन्स्टॉल जीपीटी करा. वर टाकली तर लगेच इन्स्टॉल होतं. वा. मी पाठवतो वाटलंच तर ती. आय एस ची घे, आय एस चे. दुसरा रोल प्रत्येक जण वेगवेगळं करा ना, एकच नका करू सगळं. चालेल. हा विंडोज. ठीक आहे, मी म्यूट करतोय गाईज आणि मी व्हॉल्यूम कमी करून देतोय सगळं. ठीक आहे, तुम्ही डिस्कस करा आणि स्क्रीन बघतोय जशी तुमची. येस येस ओके. स्क्रिप्ट कुठली घेऊ रे? अरे ऐक ना, तुझे कर हा ना, स्क्रिप्ट टाक ना वरती, ती स्ट्रिंग प्रॉपर टाक. विंडोज काय ती ही आता कुठली सांगितली तुला की आय एस स्क्रिप्ट, पॉवरशेल, आय एस पॉवरशेल स्क्रिप्ट टाक असं. विंडोज सर्व्हर टाक, विंडोज सर्व्हर. ही टाकू का? ती नाही, ते वर आहे ना गुगल मध्ये टाक व्यवस्थित. ते आय एस पॉवरशेल स्क्रिप्ट फॉर विंडोज सर्व्हर. इन्स्टॉल वेब सर्व्हिस फीचर्स नेम्ड वेब सर्व्हर इन्क्लूड वेब मॅनेजर. स्क्रिप्ट फॉर विंडोज सर्व्हर. पाइपलाइन. त्यामधली कुठली नाही, बॅक आहे. हा, इन विंडोज पॉवरशेल टाईप वर होती बघ, वर. हा हा, विंडोज पॉवरशेल टाईप कमांड इन्स्टॉल विंडोज फीचर नेम वेब सर्व्हर. हा ही आहे बघ. बरोबर टाकतोय का मी? Yep. युजर इनेबल युजर डेटा आपण नाही ना करत. एनेबल नाही करत. नेक्स्ट. इथं पण नाही ना काय टाकलं? कॅपॅसिटी नाही नाही. तर हे टॅग तुझं ओनर ते पण ते राहू दे, ते नाही. रिव्ह्यू अँड क्रिएट. झालं की. पास झालं. Create कर. क्रिएट कर.
चं नाव काय दिले ते घेतले नोट करून चं नाव पासवर्ड आयडी. पासवर्ड वगैरे माहिती आहे, युजर नेम माहिती आहे, KNUKSVM. मग लावायची संकेतची लावायची आहे का? संकेत सोमनाथ तुम्ही दोघंच राहिला. बघ इथं झालं माझं क्रिएटेड. झालं ना, आता जा त्याच्यावरती क्लिक पण हे मी कॅपिटल मधनं केलं UKSVM 1. अजून तुझं होते तुझं अजून क्रिएट नाही झालं. डिप्लॉयमेंट इन प्रोग्रेस आहे, इन प्रोग्रेस. हा 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 अजून क्रिएट नाही झालं. वरती बघ, चेक करते. ओके. इथे ते होते- एकच होते. क्रिएट झालंय, बाकी सगळं स्टेटस ओके. लॉग इन कोण आहे दोघांपैकी आता? हॅलो, लॉग इन Hello. आहे का? माझी करू का स्क्रीन शेअर? कर की. हा, स्क्रीन शेअर करतो. अरे ऐक ना, शेअर करतो. आय एम शेअरिंग माय स्क्रीन. Everybody's entire screen. Okay. दिसते का स्क्रीन माझी? येस. आता इथे मी आलो, ठीक आहे. हे पोर्टल ला लॉग इन केले. इथे हे बरोबर आहे का डिरेक्टरी? केतनचं आहे का? स्विच मार, हा? कोणाचं आहे ते? स्विच मारून कुणाकडे जायचंय? ज्ञानटेक सोल्युशन दाखवते मला. मग इथं हा, कोणाची त्याच्यावर दाखवायला पाहिजे? केतनने दिलेला आयडी आहे ना, तो वापर. स्विच डायरेक्टरी मार. स्विच डायरेक्टरी. हम्म. स्विच मार परत मार. नाही. साइन इन विथ डिफरंट अकाउंट कर. हा? साइन इन विथ डिफरंट अकाउंट. इथून तू काय क्रिएट केलं रे म्हटलं? त्याने Hello? आयडी क्रिएट केलाय ना तुझ्या नावाचा, @ नाही ह्या नावानेच केलं ना. मग कसं आहे का? नाही, हे @outlook म्हणजे हे तुझं आहे रे. त्याच्या डोमेन मध्ये तुझं क्रिएट केलेलं आहे. त्याने माझं काय सोमनाथ जगताप फक्त घेतले, 8096 घेतले का फक्त सोमनाथ जगताप घेतले घेतलं होय रे? पण त्याने Hello? पिंग केला असेल ना त्या दिवशी. थांब. अरे ते चॅट मध्ये केलं असेल. चॅट मीटिंगचं नाही ना माझ्याकडे रेकॉर्ड. मला ह्याच्यात दिसेल की मेल मध्ये आला असेल का? रेकॉर्ड बघ, सोमनाथ जगताप @केतनशिंदे 03 outlook.onmicrosoft.com. तुला पिंग करतो थांब. चॅट मध्ये पिंग करतो परत. त्याने लॉग इन कर आणि पासवर्ड तुझा. केलंय का पिंग? हा, पिंग केलंय का? पिंग केले बघ. पासवर्ड काय ठेवलाय त्याने? मेसेज मध्ये कुठे दिसते? चॅट मध्ये बघतोय पण जा ना ते दिसणार चॅट नाही मध्ये जा. चॅट मध्येच आहे. हा, लोड काय होत नाही तुझं? आला आला. हम्म. बरोबर का? @केतनशिंदे 03. पासवर्ड काय सेट केला काय माहिती तुम्ही? स्टँडर्ड आहे ना? पासवर्ड काय ते काय सेट केलं तर केतन आहे का आपण? ऍडमिनचं काय? Azure@1234. हा, तो असेल. नाही का लाईनवर? केतन आहे बरं का.
इथं लो इथं सॉरी यार म्यूट होतो, बोल की बोल. अरे ते पासवर्ड काय सेट केलाय म्हणलं माझ्या अकाउंटला माझ्या काम रिसेट करून देतो परत यार. हे बघ हे बघ पिंक केलंय. राज माझं झालं बरं का डिप्लॉयमेंट सक्सेसफुल. झालं ना, त्याचा आयपी घेऊन त्यांनी आरडीपी घेऊन बघ येते का. आयपी आयपी भेटेल तुला ते VM वर क्लिक केल्यावर. पब्लिक आयपी भेटलाय मला. हम्म. डायरेक्ट त्या आयपी ना आरडीपी मारू का? हा आसिमिलेटर करून नाही आस्मिलेटर. इथे काय करू व्हर्च्युअल मशीन मध्ये क्रिएट रिसोर्स मध्ये येऊ क्रिएट व्हर्च्युअल मशीन. येस. इथे व्हर्च्युअल मशीन दाखवतेस हा व्हर्च्युअल बरोबर मशीन्स का? वर क्लिक कर नुसतं. हा. आता क्रिएट कर. क्रिएट बरोबर हा Azure व्हर्च्युअल मशीन बरोबर राईट. ते आपलं युजर नेम राज ते KN वगैरे टाकलेलंच येणार का? हा तेच येणार. नाही ते तुझं सर्व्हर नेम झालं ना. युजर नेम काय हा. टाकलं होतं तू. माझं राज ठेवलं होतं. युजर आयडी काय दिलंय काय ते कम्प्युटर नेम काय दिलंय सोर नेम काय पण द्यायचं ना कॉम्प्युटर नेम तर काय पण नको देऊ तिथं ते काय ठेवलं तुझं नेमिंग कन्व्हेन्शन आपण. SJ कर -UK SVM1 कर हा किंवा 2 कर. SJ SJ कर. SVM ना SJ UKS म्हणजे UK साऊथ VM01. बरोबर ना UK साऊथ हा VM01 1. बरोबर हो येस. हे बघ, अरे 01 कर की SJUK 1 किंवा 01. केलं केलं की इथं दिसना का कुठं मग नाव? दिसणच SJUK नाही, अडकले ते. आत्ता दिसलं. आणि युरोप UK साऊथ बरोबर अवेलेबिलिटी झोन हे करायचंय नो इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर रिडंडन्सी हा त्यानंतर ट्रस्टेड लॉन्च हे करायचंय त्यानंतर ना इमेज कुठली सिलेक्ट करायची आहेत ना इमेज यार तुझं ते दिसतच नाही काय. इमेज तिथं विंडोज सर्व्हर 2000 16 किंवा कुठली घेतो 19 तू. कर बरं. राज पासवर्ड हा बिसवर्ड घेतोय पण इंटरनल एअर अकाउंट म्हणतोय मला. पासवर्ड घेतोय. पण इंटरनल एरर येतोय काहीतरी. ओके काय आयपी वगैरे काय सांग बरं मला, मी बघतो ट्राय करून. IP पिंग करतो. ते इथं हे घे सोमनाथ सर्व्हर 2019 किंवा Right. 16. तिला खाली सिलेक्शन नाही विंडोज सर्व्हर 2022 Azure एडिशन घेऊ का नाही तसं नको. ते ड्रॉप डाऊन मधनच बघ इथं. तुला की बाकीचं बॅक ऑप्शन कसं काय देत नाही. सोमनाथ क्रिएट व्हर्च्युअल मशीन वर क्लिक कर वरती. ती ऑल इमेज करू का
नाही रे, एकदम वरती क्रिएट व्हर्च्युअल मशीन दिसतंय का नुसतं तुला? आलो हा, की काय इथं- त्या लिस्ट मध्ये आलो. हा, इथं बॅक साईडला क्लिक कर. साईडला रे, हम्म. रेड हॅट्स म्हणतो. Side ला वरती click ऑप्शन केलं. एक कुठला तर. ती ऑल इमेज करू का डायरेक्ट ड्रॉप डाऊन लिस्ट करू? नाही नाही Drop down नाही, मध्ये- एक मिनिट तुला रिजन वेगळं घ्यावं लागेल. पण नाही, तुला राईट्स नसणार आहेत राव रिजन वेगळं घ्यायला. बघ बरं, घेता येते का तुला? युरोप युके साऊथ घेतलंय, आता कुठलं रिजन घेऊ? मी वेस्ट युरोप घेतलं होतं, तू नॉर्थ युरोप घे. नॉर्थ वरती, युके साऊथ वेस्ट. नॉर्थ. हा, आता बघ बरं. कुठली घेऊ इमेज? विंडोज सर 2016 डेटा सेंटर X2 घेऊ का? 19 घे, फ्रीवाली घ्यायची 16 असते घे. का? 19 घे किती? ती नाही रे, वरची 19 घे. 10 कुठे घेतोस? हा, घेतली की अरे, तुझी इमेज? 19च घेतली वाडी. हा, घेतली चल पुढे. घेतली. ठीक आहे, हे X64 बरोबर. हा इथं हे डिस्काउंट वाला नाही चेक मार्क करायचं. इथं साईजचं हा. काय करायचं? साईज बरोबर आहे का? हो, बरं, आता इथं युजर आयडी टाकतो. युजर आयडी काय सेट करू? ऍडमिन वगैरे नाव सेट करू का असं? कशाला? मग पोल्ट्री फार्म. रेकॉर्डिंग चालू आहे. काय? टाकी सोमनाथ म्हणून ऍज्युअर ऍडमिन टाकतो. चल, कर. अरे फक्त फॉर्मवर टाकायचं होतं. आता ते आजूर ऍडमिन नंतर डोक्यात राहायचं नाही लोकांच्या, कुणी टाकलंय. हो, Azure आजूर admin ला टाइम आहे रे अजून. आजूर सोमनाथ टाक. सोमनाथ टाक पहिल्या आणि त्याच्या पुढे काही टाक तुला पासवर्ड काय सेट करू याला? पासवर्ड काय देऊ याला? कॉम्प्लेक्स पासवर्ड पाहिजे त्याला. तू त्या कॅरेक्टर मध्ये बसतोय तसलं टाक किती. थांब 2 मिनिट. ऍडमिन 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत दिले. कन्फर्म नाही केला सोय? 2 मिनिट इकडे नोट करतो ना. सिस्टम बिलस तर चालते. हे चुकून जर माझी लाईट जर गेली ना, सगळा सेटअप पाण्यात जाणार आहे. आज ती राहुल्या देतोय की लॅपटॉप तुला मोठा. नको त्याचा लॅपटॉप. अरे लॅपटॉप त्याचा मागे काय करतो? आपला आहे ना गरीबाच. ठीक आहे. ऐक, इथं पब्लिक पोर्ट अलाउड सिलेक्ट ऑल पोर्ट 3389 बरोबर. हा करू का नेक्स्ट? इथं हा, नेक्स्ट. इथं डिस्क्रिएशन इथं काय करते? 127 बाय डिफॉल्ट हे गेला. राहू ठीक दे आहे. बाय डिफॉल्ट, हे सगळं बाय डिफॉल्ट आहे. इथं काय नाही सिलेक्ट करायचं. नाही इन्क्रिप्शन ऍट होस्ट काही सिलेक्ट करायचं नाही ना? नाही, करू का नेक्स्ट नेटवर्किंग? हा इथं काय हे एस जे नवीन क्रिएट केला त्याने व्हर्च्युअल नेटवर्क सबनेट, हे तर काय करायचं नाही. इथं बेसिक ठेवायचं, हे इथं पण सेम ठेवायचंय. इथं डिलीट हे करायचं, ह्याला चेक मार्क करायचा बरोबर. येस डिलीट पब्लिक येस डिलीटेड. बाकी येस. इतर ठिकाणी काय करायचं नाही. नाही काय. मॅनेजमेंटला इथं काय करायचंय? इथं ऍटो पॅचिंग मॅन्युअल ठेवायचं ना, मॅन्युअल पॅच अपडेट्स. हा, मॅन्युअल अपडेट्स. त्याच्यानंतर इथं लॉग इन विथ इलेंट्रा हे एक चेकबॉक्स करायचं बरोबर. नाही, हे हम्म. नव्हतं केलं मी. अरे करायचं तू नव्हतं केलं का? हा, नव्हतं करायचं केलं. नाही. त्याच्यामुळे ते बहुतेक लॉग इन देत नाही काय तुला. बाकी दुसरं अर्जुन कुठलं काय करायचं का राजू? खाली ये. इथं बाकी नाही एवढं. हा, एवढंच आहे. मॉनिटरिंग इथं गेस्ट ओएस इनेबल हॉट पॅच तिथं नाही ना काय करायचं, फक्त मॅन्युअल नाही पॅच नाही ठेवायचं. मॅन्युअल. इलेंट्रा मायक्रोसॉफ्ट इलेंट्रा आयडी आणि मॅन्युअल पॅच एवढं सिलेक्शन आहे बरोबर आहे. हा, मॉनिटरिंगला गेलं. मॉनिटरिंगला इथं काय बूट डायग्नोस्टिक हे केलेलं आहे. इथं इनेबल Enable गेस्ट OS. ओएस शटडाऊन हे पण करायचंय बरोबर. गेस्ट ओएस डायग्नोस्टिक बरोबर. येस. बाकी दुसरं नाही इथं काय. नाही
ठीक आहे. ऍडव्हान्स मध्ये आलं तर इथं कुठला टाकू कोड, कशाचं काय कुठले तर टाकू आता कोड. तुला रोल कुठला इन्स्टॉल करायचा? डीएनएस रोल टाकायचा, डीएनएस रोलची स्क्रिप्ट घे आणि टाकून दे तिथं. एडीचा रोल टाकू, एडीचा बट डीएनएस एडीचा रोल टाकू का ह्याचा टाकू? ला कुठलाही टाक. आता मी एक घेतलाय हेल्लेटचा, हे घेतलाय आयएसचा. तू कुठला घेतो बघ. तू डीएनएस घे, डीएचसीपी घे किंवा एडी पण घेऊ डीएचसीपी शकतो. चा रोल टाकू का? हा DHCP टाक चा रोल डीएचसीपी टाक. डीएचसीपी टाक. स्क्रिप्ट टाकते विंडोज सर्व्हरच्या आधी. नंतर टाक चालेल. डीएचसीपी क्लायंट आहे का? तेच ते. आगे की डायरेक्ट स्क्रिप्ट की वाली इंस्टॉल फीचर्स डीएचसीपी इंक्लूडिंग हे PowerShell. घे. ओके. बाकी इथं दुसरं ना काय खाली इकडे डेटा वगैरे इकडे काय दुसरं नाही काही Advanced तसं मध्ये विशेष. टॅगला इथं टॅगला काय करायचं? इथं टॅगला आपलं सिलेक्शन करायचं बरोबर. ओनर ओनर नाव माझं, ठीक आहे, बाय डिफॉल्ट क्लिक रनिंग फायनल व्हॅलिडेशन. ₹1 2 मला पर आवर आहे. व्हॅलिडेशन पास्ट. खाली ये. खाली खाली. Azure admin RDP. ओके सर क्रिएट. ओके Create. Deployment is in progress. येस. गप्पा कुठेच. हा? क्रिएटेड. रिफ्रेश मार्क क्रिएटेड म्हणतात. नाही अजून. हॅलो. ती माझा कुठला ऑप्शन राहिला होता?
मायक्रोसॉफ्ट इलेंटर मध्ये जाऊन ते ऑप्शन चेक करायचं होतं शेवटचं बघ 3 का 6 नंबरच्या नेटवर्किंग मध्ये नाही ना? सिक्युरिटी का? Hello, guys. असं मला वाटतं. हॅलो संदीप. हॅलो. सिक्युरिटी मध्येच असेल बघ. हा बघ. हा हॅलो संदीप. हा हा संदीप. केलेत ना क्रिएट काही इश्यूज आरडीपी येत नाही नाहीये. आता आरडीपी कोणाचं नाही येत आहे ह्याचा केतनचा येत नाही. बहुतेक त्यांनी ते इंटर आयडी वाला ऑप्शन सिलेक्ट करायचं राहिलं. तर ते अनेबल करता येईल आपल्याला की कसं? कुठलं काय ऑप्शन सिलेक्ट करायचं राहिलं अनेबल इंट्रा मायक्रोसॉफ्ट इलेंटर नाही मायक्रोसॉफ्ट तो इलेंटर आयडी युजर आयडी क्रिएट केला असेल ना पासवर्ड युजर नेम हा तो केलाय की. हा पासवर्ड हा युजर नाही त्यानेच लॉग इन करायचं नाही ते तरी Microsoft- घातलं ना तरी हम्म, पासवर्ड युजर आयडी घेतोय पण नंतर हम्म. एरर फेकतोय. लॉग इन होत नाहीये. स्क्रीन शेअर कर बरं कोणाला येते ठीक. राज तुला झालंय का इंटर आयडी लॉग इन हो झालं ना मला. आरडीपी हम्म. झालंय. डायरेक्ट मी लोकल याच्यावरनं घेतलं. इंटर आयडी ने केले की तुझं जो युजर नेम क्रिएट केलाय त्याने केला नाही माझा युजर नेम जो आहे ना त्याने झालंय. इंटर आयडी नको करून बघ एकदा ट्राय काय एरर देतो तुला इंटर आयडी नाही बघितला. ट्राय कर ना इंटर आयडी म्हणजे कोणता आयडी आपण जो व्हीएम बनवताना केला तोच ना? हो हो ऍज ऍक्टिव्ह डायरेक्टरीचं ओके ओके. संदीप असं युजर नेम पासवर्ड घेतोय यस केलं ना हा ठीक आहे हो दे त्याला हो दे झालं ना झालं की. पुन्हा हा क्लोज कर होतं की त्याला होणारच ते प्रकाश हा नेक्स्ट कोणाला इश्यू आहे बाकी आणखी ते काय आय एस कोणी रन केलं होतं कोणी आय एस केलं होतं केतन तू हा बघ बरं आलं का आय एस सर्व्हर मॅनेजर ओपन कर किंवा इथे सर्च कर आय एस राज तू टेलनेट व्हेरीफाय केलं का तसं नाही हा ओके सर्व्हर मॅनेजर ओपन करते ठीक आहे कर का एक मिनिट यार टाईप कर. आणि ते स्लो झालेलं रिसोर्सेस कमी आहे ना लास्ट तुला टेलनेटची एखादी कमांड रन करावी लागेल तेव्हा तुला कळेल टेलनेट झाले की किंवा त्या फीचर्स मध्ये जाऊन चेक करावं लागेल सर्व्हर मॅनेजर कळेल का? हम्म. ते बघतोय. रोल नाही चेक तुला करू ना. हा रोल इथे दिसत नाही ना खाली दिसलं असतं तुला सर्व्हर मॅनेजर इज कलेक्टिंग वेट थोडं थांब वरती रिफ्रेश होते त्याला ते खाली दिसायला पाहिजे तुला आय एस झालंय म्हणून इथे रोल्स मध्ये माझं फेल झालं डिप्लॉयमेंट. तुझं का स्क्रीन शेअर कर ना तुझी बघू दे कॉन्फ्लिक्ट दाखवते स्क्रीनशॉट आहे माझी ऑलरेडी. नाही तुझी नाही आहे आता केतनची होती पुन्हा शेअर कर एक मिनिट रिशेअर करतो. इथे कॉन्फ्लिक्ट दाखवते स्टेटस. हा तू login नेम करून सेम दिलाय का नेम सेम दिलाय का कोणाचं तरी कुठलं म्हणजे होस्ट नेम क्या तिथे वरती VM नेम डिप्लॉयमेंट फेल्ड क्लिक हिअर मोर डिटेल्स वरती क्लिक कर पुढे वरती हा बघ काय द रिसोर्स राईट ऑपरेशन फेल्ड टू कम्प्लीट सक्सेसफुल बिकॉज इट रिच्ड टर्मिनल प्रोव्हिजनिंग स्टेट फेल्ड बघ नाव काय सेम का कोड रिसोर्स टार्गेट दिस सबस्क्रिप्शन सोमनाथ आरजी प्रोवाइडर कंप्यूट विंडोज एक्सटेंशन एडी लॉग फॉर विंडोज ओके स्क्रोल अप कर लिटिल बिट एक्सप्लेन विथ क्लो पायलट वरती क्लिक कर एक कॉल उचलता एक मिनिट सांगते एकच मिनिट. हो कर केतन तुझं दिसतोय का रोल नाही ना. नाही दिसत आहे कुठली कमांड टाकली होती त्याच्यामध्ये कस्टम डेटामध्ये आता चॅट वरची जी दिसते ना ह्यांनी टाकलेली
तीच फक्त Chat Google वरती. वरनं घेतली होती ती इन्स्टॉल वेब फीचर्स नेम वेब सर्व्हर इन्क्लुडिंग मॅनेजमेंट टूल. लिंक करतो परत एकदा. इन्स्टॉल विंडोज फीचर हा वेब सर्व्हर इन्क्लूड मॅनेजमेंट टूल्स. हा दिस वन. ही मॅन्युअली रन करून बघ हिने होतंय का? त्या कंट्रोल सॉरी PowerShell वरती PowerShell रन मध्ये कर. करू ना? हा तुझ्या सर्व्हरच्या PowerShell मध्ये होतंय का बघ. पॉपअप आला एक on Windows feature होतंय on का? or off. एक्सेप्शन प्रोसेसिंग मेसेज अनएक्सपेक्टेड पॅरामीटर्स. मग तिथे स्क्रिप्ट चुकल्यामुळे ते झालं नाही. संदीप येस. म्हटलं इथे काय आपला इश्यू झाला एक्झॅक्टली म्हणजे होस्ट नेम चुकले का VM नेम आपलं म्हणजे कॉन्फ्लिक्ट झाले का सेम नेम? तिथे चेक कर ना एकदा कमेंट. हा नाव कुठेतरी कॉन्फ्लिक्ट झाले. सेम डिटेल्स कुठेतरी आले तर तू ठेवल्यात नाही तर दुसऱ्याने कोणीतरी सेम डिटेल्स ठेवलेत. ठीक आहे. ते नॉट नावर इथे को फाईलला नॉट नावरती क्लिक कर ना. ते काय सांगते एकदा हे अशा गोष्टी शिकून घ्या कारण की तुम्हाला पुढे चालून इन्व्हेस्टिगेट पण तुम्हालाच करायचे ते इश्यू. ठीक आहे. पुढे काय म्हणतंय बघा ते. वरती दिलंय त्याने एक्सप्लेनेशन तुला वरती. हा डिप्लॉयमेंट डिप्लॉयमेंट प्रोसेस डिप्लॉयमेंट did not obey resource deployment failure target group Somnath RJ provider Microsoft Computer virtual machines extensions AD logins for ते रिसोर्स Login ग्रुप ID वरती तुझं VM login हा ID आहे ना हा login हा ID चा काय ते विषय? हा AD लॉग इन विंडोज त्याचं काहीतरी झालंय. रिसोर्स राईट ऑपरेशन फेल्ड टू कम्प्लीट सक्सेसफुली बिकॉज इट रिच्ड टर्मिनल प्रोव्हिजनिंग स्टेट फेल्ड. ठीक आहे. बाजूला क्लिक कर. तुझा रिसोर्स तर VM तर क्रिएट झालेला दिसतोय मला वरतीचा. फक्त तो AD चा रिसोर्स आहे ना त्यासाठी कॉन्फ्लिक्ट येते. ते याच्यामध्ये जातो होम वरती. हा हे क्लोज करून टाक एरर. तुझ्या रिसोर्स ग्रुपमध्ये जा. वरती गेलो. सर्च कर वरती सर्च. हा आहे. इथे बघ VM ला लॉग इन कर तुझ्या. गॉट इट म्हण. तुम्ही फक्त एक VM क्रिएट केलं होतं बरोबर. एवढे सारे रिसोर्सेस क्रिएट होतात. तुम्ही फक्त जेव्हा एक VM क्रिएट करता ना त्यासोबत एवढे रिसोर्स क्रिएट होतात. रिसोर्स ग्रुपमध्ये दिसतात तुला. ठीक आहे. त्यावरती गॉट इट वरती क्लिक कर ना. गॉट इट ते पॉपअप दिसतोय ना वरती. क्लोज कर. ठीक आहे. VM वरती फर्स्ट नंबरचं वरती टाईप दिसतं बघ. समोर तुला व्हर्च्युअल मशीनचं नाव आहे आणि बाजूला टाईप आहे. काय आहे ते व्हर्च्युअल मशीन फर्स्ट नंबरचं बघ. व्हर्च्युअल मशीन आहे. एक डिस्क आहे. एक स्टोरेज अकाउंट आहे. एक व्हर्च्युअल नेटवर्क आहे. एक नेटवर्क सिक्युरिटी ग्रुप आहे. हॅलो हम्म. हॅलो आवाज कट होतोय तुझा. हा सोमनाथ. आवाज येतो का संदीप मला? हा बोल बोल. SJ UK SVM 01 हे नावाने व्हर्च्युअल मशीन बनवले मी. करेक्ट क्लिक कर ना त्याच्यावरती आता. पब्लिक IP आला. रिमोट घ्या आता. आणखी कोण राहिले VM बनवायचं? संकेतनं बनवलं का? संकेत एक कॉलवरती दुसरा गेलाय संदीप अर्जंट. कॉलवरती केलंय का?
Azure admin करू एलिंटर आयडी तो मायक्रोसॉफ्ट एलिंटर आयडी नाही नाही, तुझं युजर नेम पासवर्ड टाकला होता ना, त्याने लॉग इन कर. राज, तुला लॉग इन झालंय का एंट्रा आयडी? लॉग इन VM क्रिएट एक करताना जे मिनिट. लॉग इन सेट केलं ते करतो ना बरोबर हो हो, तोच तोच, ते VM बरोबर. create करताना. हो हो. माझं डिप्लॉयमेंट मग इथं सक्सेसफुल झालं नाही ते एडी साईडने इश्यू काय ते अकाउंटचं हो हो, एडीचं काहीतरी कॉन्फ्लिक्ट झालंय तुझं. काय सिलेक्ट केलं होतं काय माहिती. राजला होऊन गेलं ते. तुझं एडी Azure एडीचं लॉग इनचं काहीतरी कॉन्फ्लिक्ट झालंय तिचं. ठीक आहे, कारण की Azure AD आपण काय कॅन्सल केलं ना ते जे अकाउंट क्रिएट करताना आपण जे Azure admin जे अकाउंट दिले ते सेम नावाचं अकाउंट नसेल ना अवेलेबल तसं होऊ शकतं. तुझा ते तुझं ऑलरेडी लिस्ट वगैरे असं द्यायला पाहिजे जर इन केस असेल तर असं मला वाटतंय सेम इन एन्व्हायरमेंट नाही, सेम नावाचं क्रिएट होणारच नाही. ठीक आहे ना, सेम नावाचे दोन अकाउंट नाही. होणारच नाही फर्स्ट प्लेस आणि तुम्ही जे आता रिसोर्स क्रिएट करतायत ना, त्याला डिलीट करून टाकायच्या. तुमच्या अननेसेसरी चार्जेस जातात. की आता डिलीट करू शकतो ना आपण जस्ट लॉग इन करून व्हॅलिडेट करायचं रोल इन्स्टॉल झालाय का मग डिलीट करून टाकू इथे. हो, डिलीट करायचे. फक्त तुम्ही तिथे रिसोर्स ग्रुप जायचं, सगळेच रिसोर्स सिलेक्ट करायचे आणि सगळे डिलीट करायचे. आपलं एंट्रा आयडी म्हणजे तेच येणार ना संदीप, जे आपण एडी क्रिएट केलं होतं त्या सर्व्हरवरती. ऍडमिनिस्ट्रेटर ठेवला होता आपण युजर नेम. त्याने ट्राय कर. ते तू हा, कुठे त्यांनी नाही- इंटिग्रेटच नाही केलं ना, त्याने होणारच नाही. तू कुठे इंटिग्रेट नाही केलं, ट्राय करून बघ. नाही झालं ना? नाही झालं. हा, तुझा स्वतःचा आयडी ट्राय करून बघ. असं ट्राय करायचे प्रत्येक गोष्टी तुम्ही, काय होतं काय नाही. तसंच तुमचे डाऊट क्लिअर होतात. तुझा पूर्ण ईमेल आयडी टाकून बघतो आता. केतनचा आहे ना, हा, तो पोर्टल लॉग इन करायचा ईमेल आयडी. ओके. काय होत नाही, का नाही कळेल तुला. केतन, ती अशी स्क्रिप्ट आहे बघ इन्स्टॉल करण्याची. आता ChatGPT पण जनरेट करून घेतली. अशी पूर्ण स्क्रिप्ट पाहिजे. आता तुम्ही दुसरा VM जेव्हा बनवणार ना टेस्टसाठी, तेव्हा ही स्क्रिप्ट टाक त्याच्यात. राईट. हम्म. आता तो Tenant VM आहे चे पण तसंच झाले. राहू दे ना. डिलीट करून टाक ना, परत क्रिएट करा. डिलीट करायचं, परत क्रिएट करायचं, तेव्हा प्रॅक्टिस होईल ना. बाकी ऑप्शन तर एक्सप्लोर करा त्यात वेगवेगळे. डिलीट करताना अप्लाय फोर्स डिलीट फॉर सिलेक्टेड व्हर्च्युअल मशीन्स अँड व्हर्च्युअल मशीन स्केल सेट. येस कर. तू कुठे रिसर्च ग्रुप मध्ये सिलेक्ट केलंय का? नाही, व्हर्च्युअल मशीन वरतीच आलो, जिथे लिस्ट दिसते ना आपली, तिथून जस्ट व्हर्च्युअल मशीन सिलेक्ट केली आणि डिलीटचा ऑप्शन घेतलाय. म्हणजे रिसर्च ग्रुप मध्ये आलाय ना? हो, डिलीट रिसोर्सेस मध्ये आलंय आता तिथे. हा, पूर्ण रिसोर्सेस डिलीट कर. 1 मिनिट शेअर करतो. हा, शेअर कर. हा व्हर्च्युअल तू मशीन. हा, इथे काय होणार माहितीये का, आता तू डिलीट करतोय, फक्त काय डिलीट होतंय, तुझं VM डिलीट होतंय. हा. बरोबर, पण बाकी रिसोर्सेस तसेच राहतील. इथून कॅन्सल कर. VM सोबत ओके. किती रिसोर्सेस क्रिएट झालेत बघ. बॅक घे, रिसोर्स ग्रुप मध्ये जा तुझ्या.
केतन आरजी आहे ना तिथे, इथे नाही, हे तर ऍक्टिव्ह डायरेक्टरी आहे. रिसोर्स ग्रुप वरती सर्च करायचं, वेळाला नाही ना. हा हा ठीक आहे, दिसतात एवढे रिसोर्सेस आहे तुझे. ओके वरती नेम वरती टॅच चेक बॉक्स आहे ना नेमचा, तिथे सिलेक्ट केलं ना ऑल सिलेक्ट होतील आणि डिलीट करायचं. ऑल रिसोर्स ग्रुप, अच्छा डिलीट रिसोर्सेस, येस. डिलीट वरती क्लिक कर. आता बघ एवढे रिसोर्सेस तुझे डिलीट होणार आहेत. हा 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 ठीक आहे. तुला जर याच्यातला एखादा डिलीट नसेल करायचं तर त्यातला रिमूव्ह करू शकतो. ठीक ओके आहे. तिथे डिलीट नाव लिही, इंटर डिलीट. येस, डिलीट डिलीट. आणि सपोज इन केस जरी एखादा रिसोर्स ग्रुप मिस केला किंवा आपण रिमूव्ह केला डिलीट करताना, तर इश्यू किंवा काय मग गेलं ते तुझे रिसोर्स, हे झाला बॅकअप असेल तर ठीक आहे, पण तेच ना तुझं गेलं तसं. त्यामुळे कधीच हा. रिसोर्स ग्रुप असा आपण लॅब मध्ये करतोय, तुला कधीच ऑफिसमध्ये म्हणजे तुझ्या ऑर्गनायझेशन लेवलला कधीच रिसोर्स ग्रुप डिलीट करण्याची गरज नाही पडणार. तुला फक्त रिसोर्स डिलीट करण्याची गरज असते. आता आपण सगळे केले डिलीट तरी इथे एवढे का दिसतात? होत आहेत ना डिलीट. कुठे झाले तुझं? नोटिफिकेशन मध्ये जा वरती, तिथे ट्रॅक होत असतं तुझं. वरती वरती बघ. नाही त्याच्यावरती नोटिफिकेशन मी सांगितलं ना कुठे. इथे इथे तुमचं चालू असते एक्झिक्युटिंग डिलीट हा कमांड हा ऑन 7 ऑब्जेक्ट्स. जेव्हा ते सक्सेसफुल होईल तेव्हा सर्व ओके डिलीट होतील. इथे कधी पण ट्रॅक हा करायचं. कमी होत चाललेत आता हा गेले झाले ते बघ, एक्झिक्युटेड डिलीट कमांड ऑन 7 सिलेक्टेड आयटम्स. ओके ठीक आहे ओके. गाईज, तुम्ही कंटिन्यू करता का? मला थोडंसं काम होतं. नाही मला झालंय पण सगळं. बाहेर जायचंय, मी म्हणणार हो होतो का? आता ठीक आहे चालतंय. ओके हॅलो बोल ना सोमनाथ. बोल ना. बोल ना.